नमस्कार मित्रांनो, सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या महा एपिसोडच्या भाग 1 मध्ये आपण पाहणार आहोत की आदिराज नित्याला घेऊन घरी आलेला असतो. पाहुणी खूप चिडचिड करत असते. पाहुणी डिवोर्सचे पेपर घेऊन आदिराज समोर उभी होते आणि म्हणते, हे बघ, तू या पेपरवरती सह्या केलेल्या आहेत, आता तुम्ही नवरा बायको नाहीत. लगेच ते पेपर घेऊन ती शालिनी समोर उभी राहते आणि म्हणते, मॅडम, मालकीनबाई, तुम्ही तरी वाचून दाखवा ना याला की या दोघांचा घटस्फोट झालाय आता. शालिनी खूप चिडलेली असते. आदिराज शालिनीच्या समोर जातो, तिच्या हातातील पेपर घेतो आणि तिच्या समोर ते पेपर फाडून टाकतो, जसे जयदीपने डिवोर्सचे पेपर फाडले असतात तसेच. हे पाहून सर्वांना खूपच धक्के बसू लागतात. मात्र सावरी आणि तात्यांना खूप आनंद झालेला असतो. आदिराज शालिनीच्या डोळ्यात डोळे घालून बोलतो की नित्या आणि आदिराजचं नातं इतकं तकलादू नाही की ते एका कागदाने संपण, असं म्हणून कागदाचे तुकडे वरच्या दिशेने भिरकावतो. हे पाहून शालिनीला झटका येऊ लागतो. ती धडपडतच तिथून बाहेर निघते. तिच्या मागोमाग नित्यासुद्धा बाहेर जाते. नित्या म्हणते की शालिनी मॅडम, गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशीच मी या घरामध्ये परत आले आहे, पाहिलेत ना तुम्ही. आणि शालिनी तिच्याकडे एकटक बघत राहते. काही न बोलता तिथून निघून जाते. रेस्ट हाऊसवर येऊन ती तिच्या गोळ्या खाते. गोळ्या खाल्ल्यानंतर ती शांत होते आणि तिला तेच प्रसंग पुन्हा आठवत असतात की जेव्हा आदिराजने तिच्यासमोर पेपर फाडलेले असतात. ती म्हणते की मला आदिराजला बघितल्यानंतर जसं पहिल्यांदा वाटलं होतं तसंच आत्ता का वाटत आहे. हा जयदीप तर नक्की नाही ना, हा तर आदिराज आहे. तर मग हा आदिराज जयदीपसारखा का वागत आहे, आणि हा जर खरंच जयदीप असेल तर मला याचासुद्धा बंदोबस्त करावा लागेल, असं म्हणते. इकडे आदिराज विमलला म्हणतो की त्या घटस्फोटाच्या पेपरवरती मी स्वतः सह्या केल्या आणि स्वतःच माझ्या हाताने ते फाडून टाकले, याला काही कारण आहे ना. सावरी लगेच म्हणते, सिंपल आहे, तुझं नित्या मॅडमवरती प्रेम आहे. आदिराज विमलला सांगतो की राखी पौर्णिमेला कोणीतरी सावरीला किडनॅप केलं होतं आणि त्याच दिवशी ती परतसुद्धा आली. याचा कधी विचार केला आहेस का तू? विमल म्हणते, त्याचा आणि याचा काय संबंध आहे? आदिराज म्हणतो, संबंध आहे, कारण सावरीला वाचवण्यासाठीच नित्या मॅडमने या डिवोर्स पेपरवरती सह्या केल्या होत्या. सावरी परत म्हणते, पण तुझं सुद्धा प्रेम आहेस ना नित्या मॅडमवरती? तात्या म्हणतात की अगं पोरी, तू एवढं सगळं केलं पण एका शब्दाने सुद्धा आम्हाला काहीही सांगितलं नाही. आदिराज म्हणतो, हे कोणी केलं आणि कशासाठी केलं याचा शोध तर मी घेणारच आहे. मग त्यांना या घरामध्ये आणून मी काय चूक केली आहे असं विचारतो. सावरी पुन्हा म्हणते की तेवढंच नाही, तुझं प्रेम आहे नित्या मॅडमवरती, आणि असं म्हणून हसू लागते. विमल म्हणते, पण यांनी आमच्या दोघांच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार केली होती, त्याचं काय? आदिराज म्हणतो की तो सगळा एक गैरसमज होता, कोणीतरी घडून आणला होता. ज्या दिवशी तुमच्यावरती कंप्लेंट झाली होती त्यावेळेस नित्या मॅडम तो नागदेवतेचा पत्रा शोधत सगळीकडे फिरत होत्या. विमल म्हणते, पण त्या कागदावरती नित्या मॅडमची सहीसुद्धा होती. आदिराज म्हणतो की ती सही खोटी होती, नित्या मॅडमने तक्रार केलीच नव्हती. सावरी लगेच म्हणते, म्हणूनच तर त्यांना घरी घेऊन आला आहे ना, आणि तुझा प्रेमसुद्धा आहे ना नित्या मॅडमवरती. विमल म्हणते की या जशा तुझ्या आयुष्यामध्ये आल्या आहेत तसे तुझ्यावरती संकटांची मालिका सुरू आहे आणि मला माझ्या लेकरावरती कुठलीही संकट यायला नको आहे, म्हणून मला या घरामध्ये नको आहेत. आदिराज म्हणतो की ही सगळी संकटं कोणामुळे येत आहेत हे मला माहीत नाही, पण त्या प्रत्येक संकटामधून नित्या मॅडमनीच मला वाचवलेलं आहे. त्यावेळेस विमलला तो क्षण आठवतो जेव्हा नित्याने आदिराजसाठी व्रत केलेलं असतं. त्या व्रतामुळेच आदिराजचा जीव वाचलेला असतो. त्यानंतर विमल उठून उभी राहते आणि खूप रडत असते. ती नित्यासमोर येते आणि हात जोडून म्हणते की मॅडम, मला माफ करा. नित्या लगेचच विमलचे हात धरते आणि म्हणते की आई, तुम्ही हात जोडू नका, तुम्ही मला आईसारख्या आहात आणि तुम्ही मायेने हात फिरवायचा, हात जोडायचे नाही. विमल म्हणते, पण तुम्ही का नाही सांगितलं की तुम्ही या सह्या माझ्या सावरीसाठी केल्या आहेत? नित्या लगेचच म्हणते, आपल्या माणसांसाठी केलेलं कर्तव्य कोणी बोलून दाखवतं का? विमल चिडूनच आदिराजला म्हणते की राजा, हे तू काय केलं आहेस? यांना असंच घरामध्ये घेऊन आला आहेस का? त्यानंतर सगळ्यांना खूप आश्चर्याचा धक्का बसतो. विमल लगेचच म्हणते की या जाधव घराण्याच्या सून आहेत आणि हे त्यांनी त्यांच्या वागण्यातून दाखवून दिलं आहे, मग त्यांना असंच कसं घरात येऊन द्यायचं? त्यांचा गृहप्रवेश नको का व्हायला? हे ऐकून सावरी खूप आनंदित होते आणि म्हणते, म्हणजे आईडे, तू त्यांना माफ केलं आहेस, त्यांचा स्वीकार केला आहेस का तू? त्यानंतर विमल आनंदाने म्हणते की घरच्या लक्ष्मी आहेत त्या, त्यांचा गृहप्रवेश तर झालाच पाहिजे ना. विमल म्हणते, राजा, तू तुझ्या जन्मापासून एकच चांगली गोष्ट काम केलं आहे आणि ते म्हणजे नित्या मॅडमशी लग्न केलेलं आहे. सावरी लगेचच म्हणते, करणारच ना तो, कारण त्याचं प्रेम आहे नित्या मॅडमवरती. तेव्हा आदिराज वैतागतो आणि हात जोडून तिला म्हणतो की बरं बाई, आहे माझं प्रेम त्यांच्यावरती, आय लव्ह हर, आणि परत आपली जीभ चावतो.
आणि चाचरल्यासारखं सगळ्यांकडे बघतो आणि लाजतो. तेव्हा नित्यासुद्धा लाजत असते. इकडे नित्या आरशासमोर छान आवरून तयार असते. आदिराजही आवरून तिथे येतो आणि तिला म्हणतो की छान दिसत आहे तुम्ही, फक्त एक कमी आहे असं म्हणून स्वतःच्या हातातला गजरा पुढे करतो. नित्या देखील नजरेने त्याला खुणवते आणि गजरा केसामध्ये माळ असं म्हणते. तेव्हा आदिराज स्वतःच्या हाताने नित्याच्या केसामध्ये गजरा माळतो. नित्या लाजते. आदिराज म्हणतो की आदिराज लव्ज नित्या आणि नित्या देखील लाजून म्हणते की नित्या लव्ज आदिराज. इकडे सर्वजण गृहप्रवेशाची तयारी करत असतात. विमल म्हणते की या की आता घरामध्ये कुणाची वाट पाहत आहे. तेवढ्यात सावरी दरवाजा अडवते आणि म्हणते असं कसं घरात याल, नंदेनी वाट आवडायचीच असते आणि जोपर्यंत तिला काहीतरी मिळत नाही तोपर्यंत त्यांना घरात प्रवेश नाही, अशी रीत आहे बरं का वहिनी, असं नित्याकडे बघून बोलते. आदिराज लगेच म्हणतो अच्छा तर मग काय देऊ तुला, तुला एक नवीन फोन घेऊन देऊ का. त्यानंतर सावरी म्हणते की वहिनी सांगा ना तुमच्या धण्याला की मला काय पाहिजे आहे. नित्या लाजूनच म्हणते गप ग सावरी. आदिराज विचारतो ओ नित्या मॅडम काय पाहिजे आहे हिला सांगा ना. नित्या म्हणते मला कशाला विचारत आहे, तिलाच विचार ना. त्यावर आदिराज विचारतो की बोल ग सावरी काय पाहिजे आहे तुला. सावरी म्हणते की तुला नाही कळायचं ते, त्यापेक्षा मीच सांगून टाकते. तुम्ही दोघांनी मिळून या घरामध्ये पाळणा कधी हलणार आहे हे सांगायचं आहे, त्याशिवाय तुम्हाला आतमध्ये येता येणार नाही. तेव्हा आदिराज लाजूनच नित्याकडे बघतो आणि म्हणतो की आपल्या घराबाहेर आंब्याचं आणि चिंचेचंसुद्धा झाड आहे. सावरी म्हणते मग काय करायचं त्या झाडांचं. आदिराज म्हणतो की या 2 झाडांपैकी कोणत्या झाडाला तुझा पाळणा बांधू ते सांग आणि बस तिकडे झोका हलवत. अहो नित्या मॅडम तुम्ही माप ओलांडा असं म्हणतो. नित्या माप ओलांडतच असते तितक्यात पाहुणी येते आणि जोरात थांबा असं म्हणते. इतका आनंदाचा क्षण आहे आणि या क्षणाला तू नाव नाही घेणार का. हे ऐकून सर्वांना खूप धक्का बसतो. पाहुणी विचारते की असं काय बघत आहे भूत दिसल्यासारखं. पाहुणी नित्याला म्हणते की आजवर मी खूप चुका केलेल्या आहेत, पण माझं राजवरती प्रेम होतं ना त्याच्यापायी मी हे सगळं केलं आहे. पण आता मला कळालेलं आहे की तुमच्या दोघांची गाठ वरूनच बांधलेली आहे आणि ती कोणीही तोडू शकत नाही. आणि आता तर राजने सुद्धा कबूल केलं आहे ना की त्याचंही तुझ्यावरती प्रेम आहे आणि राजच्या सुखाचा विचार तर मला करायलाच हवा, तूच म्हणाली होतीस ना आणि मला पटलेलं आहे ते, असं म्हणून हात जोडते आणि म्हणते की आजवर मी ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या सर्वांसाठी मला माफ कर. तुझं मन खूप मोठं आहे, माझ्या चुका पोटात घे असं म्हणते. त्यानंतर नित्या म्हणते की मला माहीत आहे तू हे असं का वागत होतीस ते, त्यामुळे माझ्या मनामध्ये तुझ्याबद्दल कुठलंही वैर नाही आणि यापुढेही कधी नसेल. तर तेव्हा पाहुणे लगेच रडत जाऊन विमलला मिठी मारते. तात्या तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवतात. विमल तिला म्हणते गप्प बस, रडू नकोस, शहाणी पोर आहे माझी. तेव्हा अम्मा लगेच म्हणते चला झालं गेलं गंगेला मिळालं, आता इतका आनंदाचा क्षण आहे ना त्या दोघांना आनंदाने घरामध्ये घ्या. पाहुणी म्हणते की सगळं जरा जास्तच इमोशनल झालं ना तर आता तुम्ही पटकनी घरामध्ये या, सगळ्यांना खूप भुका लागलेल्या आहेत. लगेच सावरी म्हणते की वहिनी नाव घ्या. नित्या लगेचच उखाणा घेते की सुटणार नाही साथ कधीही पाऊस असो वा ऊन, सुटणार नाही साथ कधीही पाऊस असो वा ऊन, आदिराजरावांचं नाव घेते जाधवांची सून. त्यावर सर्वांना खूप आनंद होतो, सगळेजण टाळ्या वाजवतात. तात्या म्हणतात की वा पोरी काय छान नाव घेतलं आहेस, चला आता आत या. त्यावेळेस नित्या माप ओलांडते आणि दोघेसुद्धा आतमध्ये येतात. नित्या लक्ष्मीच्या पावलांनी गृहप्रवेश करते आणि देवळात जाते. इकडे रात्री आदिराज खोलीमध्ये नित्याची वाट पाहत असतो. नित्या तिथे येते आणि आदिराज म्हणतो की या नित्या मॅडम. नित्या म्हणते आधी ते मला मॅडम म्हणणं बंद कर. आदिराज म्हणतो की नको, मॅडमच बरं आहे, तुम्ही या घरासाठी इतकं सगळं केलं आहे, सावरीसाठी इतकं सगळं केलं, मी तुम्हाला वाटेल तसं बोललो आहे, अपराध केला आहे तुमचा, गुन्हेगार आहे मी तुमचा, असं म्हणून गुडघ्यावरती बसतो, हात जोडतो आणि म्हणतो की नित्या मॅडम हा आदिराज जाधव तुमची माफी मागत आहे, माफ करा मला. नित्या लगेच नाटक करू लागते, म्हणते की एवढा मोठा अपराध केला आहे आणि त्याला एवढीशी माफी शक्यच नाही, मी काही तुला माफ करणार नाही. तेव्हा आदिराज नित्याच्या एकदम जवळ जातो अतिशय रोमॅन्टिक मूडमध्ये आणि तिला विचारतो की का बरं माफ करू शकणार नाही. नित्या सोड असं म्हणते आणि तिथून निघून जायला लागते. तर आदिराज तिच्या साडीचा पदर धरतो आणि तिला आपल्याकडे ओढतो. आदिराज तिला मिठी मारतो आणि म्हणतो अगोदर आम्हाला प्रेमात पाडलं
आमच्याशी लग्न केलं, मग गोंधळ झाला आणि मापसुद्धा ओलांडला आहे आता कसं काय सोडू तुम्हाला? नित्या त्याला दूर ढकलते. आदिराज विचारतो की आता हे काय आहे? नित्या म्हणते की मी अजूनही तुला माफ केलेलं नाही, मी रुसलेली आहे तुझ्यावरती. आदिराज म्हणतो की आत्ताच तर माफी मागितली आहे ना मी तुमची. नित्या म्हणते की पण तेवढ्याने माझं काही समाधान झालेलं नाही. आदिराज पुन्हा गुडघ्यावरती बसतो आणि हात जोडून म्हणतो की पुन्हा तुमची माफी मागत आहे की माफ करा मला. नित्या म्हणते की नाही म्हणजे नाही असं म्हणून एक उशी त्याच्याकडे फेकते. आदिराज विचारतो की आता हे काय आहे? नित्या म्हणते काही नाही, बाहेर जाऊन झोपायचं. आदिराज लाजतच म्हणतो अहो पण आपलं लग्न झालं आहे ना आता. नित्या म्हणते की ते काही आज नाही झालेलं. आदिराज म्हणतो पण ते आज ते सगळ्यांनी मान्य केलेलं आहे ना. नित्या म्हणते मी तर तेव्हाच मान्य केलं होतं, तरीसुद्धा तू बाहेर जाऊन झोपायचंच ना. आणि असं म्हणून आदिराजला बाहेर ढकलत असते. आदिराज हात जोडून तिला माफ करा असं म्हणत असतो, पण ती नित्या आदिराजला घराबाहेर ढकलू लागते. आदिराज म्हणतो नित्या मॅडम 1 कोटी सॉरी, 1 अब्ज सॉरी असं म्हणत असतो, पण तरी देखील नित्या त्याला बाहेर ढकलतच असते आणि दरवाजा लावून घेऊन हसते. तर मित्रांनो, आजच्या एपिसोडचा दुसरा भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.